पुण्यात झालेली पार्टी ही रेव पार्टी नसल्याचं कायदेतज्ञ मिलिंद पवार यांनी म्हटलं आहे। पुण्यातील कारवाई हा ट्रॅप असल्याचं कायदेतज्ञांनी म्हटलं आहे। या सगळ्याविषयी कायदेतज्ञ मिलिंद पवार यांच्याकडून अधिक जाणून घेतलं आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आपल्या सोबत कायदे अभ्यासक मिलिंद पवार आहेत। सर, सगळी घटना तुम्ही पाहिलेली आहे कालची। मुळामध्ये ही रेव पार्टी होती का यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण आहे, कारण की आता पुणे पोलिसांनी जी समोर माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये ड्रग्स पार्टी हा उल्लेख केलेला आहे। पण सुरुवातीला सगळीकडे बातम्या अशा सुरू झाल्या की ही रेव पार्टी आहे। तर रेव पार्टी म्हणजे नेमकी काय आहे आणि काल जी पार्टी पुणे पोलिसांनी उधळून लावलेली आहे ती रेव पार्टी होती का? कालचा प्रकार जर पाहिला तर याला राजकीय पार्श्वभूमी आहे आणि त्या पार्श्वभूमीतून काहीतरी कोणाला तरी बदनाम करायचं असेल किंवा राजकीय डावपेच असतील म्हणून त्याला रेव पार्टी म्हणून नाव दिलं आणि रेव पार्टी नावानेच काल बातम्या आणि माध्यमात सगळं चाललं। आता एकंदरीत कालचा प्रकार पाहिला तर हा एका खाजगी सदनिकेमध्ये झालेला एखाद्या मित्राने एक आपलं गेट टुगेदर म्हणून जरी बोलवलं असेल, पण संबंधित प्रकार पाहता त्याच्यावर ट्रॅप लावून हा व्यक्ती जातोय कुठं काय करतोय बरोबर ट्रॅप लावून त्याला पकडला आणि रेड केली। आता त्यामध्ये जे काही सापडलंय ते खरंच कोकेन होतं, गांजा होता, दारू होती, अजून हे सगळं तपासात निष्पन्न व्हायचंय। पण काल जी काही झाली ते रेव पार्टी निश्चित नव्हती, एक वकील म्हणून मी सांगू शकतो। आता यामध्ये एनडीपीएस मध्ये सेक्शन 27 आपण जर पाहिला तर वैयक्तिक वापरासाठी गांजा असेल किंवा कुठल्या तत्सम त्यासाठी नाशा करणाऱ्या वस्तू ठेवल्या तर वैयक्तिक वापरासाठी असेल सेक्शन 27 लावला तर त्याला 1 वर्ष ते 6 महिन्यापर्यंत पनिशमेंट आहे, त्याला जामीन होतो। पण कोकेन सारखे ज्याला बॅन आहे त्याची क्वांटिटी किती सापडली, ते खरंच कोकेन होतं का हे जेव्हा निष्पन्न होईल न्यायालयासमोर त्यावेळेला, पण कोकेन असेल तर जामिनाला अडथळे येतात, त्याला पनिशमेंट पण जास्त आहे, पण ती क्वांटिटी किती होती। आता काल एकंदरीत ते व्हिडिओ जे काही माध्यमातून आले ते जर पाहिले तर ती रेड केल्यानंतर ती काहीतरी सिगारेट अशी दाखवली, मग ही कुठेतरी प्लांट केलेली स्टोरी की काय, असं एक वकील म्हणून एक संशय आम्हाला येतो। पोलीस आता यामध्ये कशा पद्धतीने तपास करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। पण काल झालेली ही पार्टी रेव पार्टी नाही तर ती ड्रग्स पार्टी आहे हे आता समोर येत आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।